जय जय ठोंबार कुमाई सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे माईच्या पती सोयरिया माईच्या पती सोयरिया माईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम तुझे नाम वेद प्रेम सर्व काळ विठो मावलिये हातीवर देई विठो मावलिये हातीवर देई सर्वनी राहे हृदय माझ्या तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागे अनेक तुका म्हणे काही न मागे अनेक
जमत नाही मला. हरे हरे राम कृष्ण रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता
बरवा तो हा विठ्ठल बरवा तो बहुत सुकृता जोड़ी बहुत सुकृता विठ्ठल बरवा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो रखुमा देवी वारा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रखुमा देवी रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रखुमा तो
चिंतिता कायनो हे केले कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरे पार भव सिंधू उतरे पार योग याग तपे सर्व साधनाचे सार सिंधू उतरे पार भव सिंधू उतरे पार तुका म्हणे जपा तुका म्हणे जपा तुका म्हणे जपा तुका म्हणे जपा मंत्र
महाराज कमी झाला तर लावून घ्या. जास्त झालं. हां. हरे आ हॅलो काय नोहे केले काय नोहे केले काय नोहे केले काय नोहे केले कायनो हे केले कायनो हे केले कायनो हे केले कायनो हे केले काय नोहे केले काय नोहे केले काय नोहे केले काय नोहे केले कायनो हे केले कायनो हे केले कायनो हे केले कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठल एका चिंतिता विठ्ठल सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार एका चिंतिता विठ्ठल एका चिंतिता विठ्ठल सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार काय नोहे केले काय नोहे केले काय नोहे केले काय नोहे केले कायनो हे केले कायनो हे केले कायनो हे केले कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठल
सर्व साधनाचे सार भव सिंधू उत्तरी पार भव सिंधू उत्तरी पार भव सिंधू भव सिंधू भव सिंधू उत्तरी पार उत्तरी पार उत्तरी पार भव सिंधू उत्तरी भव सिंधू उत्तरी पार हा भव भव सिंधू भव सिंधू उत्तरी पार भव सिंधू भव सिंधू उत्तरी पार भव सिंधू उत्तरी पार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार भव सिंधू उत्तरी पार
विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार योग यागत पे केली तयाने अमुपे सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताजिया दुसरे चरणा संताजिया संत कृपा दाने कथेचा कृपा दाने कथेचा विस्तार कृपा दाने कथेचा विस्तार कृपा दाने कथेचा विस्तार सद्गुरु दास तोकार सद्गुरु दास तोकार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका भगवत चरणी संत महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करायचा आहे. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग संहितेतील असून महाराज या अभंगातून भवसागरातून तारून नेणारी जेवढी साधनं आहेत त्या सगळ्या साधनातल्या सार स्वरूप साधनाचं चिंतन मांडतात. विठ्ठला चालू असणारा हा नामोत्सव वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री बाजीराव भाऊ वीर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त याचं आयोजन माऊली नेत्रालय यांनी केलेलं आहे. आज या उत्सवाचा मला वाटतं तिसरा का चौथा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेल्या हरिभक्तीपरायण आमचे नामदेव महाराज लबडे यांच्या मोठ्या आग्रहातून या सेवेला येण्याचं निमित्त घडलेलं आहे. राहिलेल्या वेळामध्ये अभंगाचं जेवढं चिंतन होईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भवसागरातून तारून नेणारी जेवढी साधनं आहेत त्या सगळ्या साधनातल्या सार स्वरूपाचं चिंतन मांडतात किंवा मानवी जीवनाचं अंतिम साध्य प्राप्त करण्यासाठी साधनाचं प्रयोजन तुकोबाराय म्हणतात. मानव देह तुम्हा आम्हाला जो प्राप्त झालेला आहे तो एका विशिष्ट कामाकरता कार्याकरता तो प्राप्त झालेला आहे. या देहामध्ये येऊन तो कार्यभाग तुम्हा आम्हाला साधायचा आहे. कशा करता देह प्राप्त झालेला आहे? देह काही कमवलेला नाही, देह काही मिळवलेला नाही, देह तुम्हा आम्हाला परमात्म्यानं दिलेला आहे. काही गोष्टी कमवून मिळतात, काही गोष्टी दुसऱ्यानं दिल्यानं मिळतात, काही गोष्टी वारसा हक्कानं प्राप्त होत असतात. पण मानव देह ना दिलाय ना कमवलाय ना तो वारसा हक्कानं मिळवला. तो कुणी तुम्हा आम्हाला कमवलेला नाही. माणसं जसं जीवनामध्ये ऐश्वर्य कमवतात तसा देह तुम्ही कमवलाय का? तो आपला वारसा हक्कानं मिळालाय? आपल्या पंजोबाचा आजोबाला आलाय, आजोबाचा वडिलांना आलाय आणि वडिलाचा पुन्हा मुलाला आलाय. असा देह कमवला नाही, वारसा हक्कानं मिळवला नाही, तर तो देवानं दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा, दिले इंद्रिये हातपाय कान. हे तुम्हा आम्हाला देवाचं देणं आहे. हे कशा करता दिलाय?
या देहात येऊन तुम्हा आम्हाला एक कार्यभाग साधायचा आहे. कोणता कार्यभाग साधायचा आहे? तर हा भवसागर, संसार सिंधू किंवा माया नदी तरुण जायची आहे. बाकी देहामध्ये हे घडत नाही. केवळ एकच मानव देह असा आहे की याची जन्मी घडे देवाचे भजन. बाकी देहामध्ये हे घडणं शक्य नाही. भगवंतानं दिलेला आहे देह. हा कार्यभाग साधण्याकरता आम्ही आलेलो आहोत. फार गोड सांगतात ज्ञानेश्वर महाराज. अर्जुना, भगवंताच्या मुखातून माऊली बोलतात, पाहे पा शरीराची या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ अवघा सांडोनिया. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही देहरूपी गावाला एक कार्यभाग साधण्याकरता आलेलो आहोत. पण गंमत अशी झाली आहे जीवाची. जीवाला देह मिळालाय तो काहीतरी मिळवण्याकरता. पण जीवानं अशी समजूत केली की देह मिळाला की सगळं मिळालं. येते का लक्षात मी काय सांगतो? देह काहीतरी मिळवण्याकरता दिलेला आहे. पण माणसानी देहाकडे दृष्टी अशी ठेवली की देह मिळाला की सगळं मिळालं. देहाकडं पाहण्याची जीवाची दृष्टी ही भोगाची आहे. मग लोक माणसं सहज म्हणतात, महाराज आता काय पुन्हा पुन्हा जन्म आहे काय? मग चांगलं खावा, चांगले कपडे घाला, बिना कष्टाचा अमाप पैसा जवळ असावा ही धारणा आहे समाजाची देहाकडे पाहण्याची. ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारी. चांगलं खावं, चांगले कपडे घालावे, चांगलं राहावं हे एक दिवस नाही. फार महत्वाचा शब्द सदैव. रोज लोकाला वाटतं असंच असावं, चांगलं राहावं, चांगलं. देहाकडं पाहण्याची दृष्टी ही भोगाची आहे. याच्याकरता देह नाही. जीव देहामध्ये येऊन जर विषय भोग भोगत असेल, त्याच्यामध्ये जर रममान होत असेल, तर संतांनी सांगितलं मोठं नुकसान केलेलं आहे. मानव देह प्राप्त होऊन भोगाची दृष्टी असणं म्हणजे देहाची हानी आहे. तुका म्हणे त्यांनी केली मनुष्यपणा हानी. हानी शब्दाचा अर्थ नुकसान. हे नुकसान असं आहे महाराज, हे कधीही भरून न निघण्यासारखं आहे. नाथ महाराजांनी तर याच्याही पुढे पाऊल टाकलाय. देह प्राप्त होऊन जो साध्याला विसरला असेल, नाथ महाराजांनी त्याला आत्महत्यारा म्हटलेला. उद्धवा, दुर्लभ असा मानव देह मिळालेला आहे. आणि तो प्राप्त होऊन जर देहात येऊन साध्य जर विसरला असेल तर त्याच्यासारखा आत्महत्यारा कोणी नाही. पावोनी श्रेष्ठ नर शरीर, जो नुत्रेची संसार पार, तो आत्महत्यारा नर सत्य साचार. उद्धवा तो आत्महत्यारा आहे. देहरूपी साधनानं ते साध्य मिळवायचं आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी आयुष्य रूपी साधनानं सच्चिद आनंद ही पदवी मिळवायची आहे. मग आता ही कोणत्या युनिव्हर्सिटीत मिळते आणि याच्याकरता कोणता कोचिंग क्लास लावावा लागतो? सध्या शिक्षणाचं महाराज एवढं विडंबर झालंय. सध्याचं शिक्षण म्हणजे बुद्धीचा विकास म्हणा किंवा पोट भरायचं शिक्षण आहे.
पोट भरायचं शिक्षण आहे. ज्ञान वेगळं आणि शिक्षण वेगळं. सध्या पदवीनं मोठे होतील विद्यार्थी, पण अज्ञानी राहतात. विठाला जोपर्यंत त्या शिक्षणाला अध्यात्माची जोड मिळत नाही तोपर्यंत त्याला ज्ञानी म्हणता येत नाही. ज्यांनी या उत्सवाचं आयोजन केलेलं आहे ते डॉक्टर आज समोर बसलेले आहेत. पेशानं डॉक्टर आहेत. बऱ्याच लोकांचा डॉक्टराकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. पण महाराजांचा एक गोड अभंग आहे, नव्हे वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले. आम्ही वैद्य आहोत. संत हे डॉक्टरच आहेत महाराज. संत हे मोठे डॉक्टर आहेत. कोणते डॉक्टर आहेत संत? जीवाचं जन्ममरण चुकवणारे डॉक्टर संत आहेत. जीवाचे जन्ममरण चुकवणारे संत हे मोठे डॉक्टर आहेत. मग याच्याकरता ते फी घेत नाहीत. काय फी दिल्यावर तुम्ही आम्ही ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकोबारांच्या उपकारातून उतराई होऊ? काय द्यावं त्यांना? अरे हा जीव जरी ठेवला त्यांच्या पायाजवळ, काय द्यावे त्यासी उतराई होण्याकरता जीवाकडे काही नाही. आपला जीव जरी त्यांच्या चरणावर ठेवला तर तो कमी आहे. एवढा संतांचा उपकार आहे महाराज. आज ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, नाथ महाराज ही संत शरीरानं जरी आपल्यावर आपल्या संगतीत नसली तरी ते जगावर त्यांच्या अक्षराच्या रूपानं उपकार करतात आहे. जगद्गुरु तुकोबारांची अभंग संहिता म्हणजे गाथा. ज्ञानेश्वर महाराजांची अक्षर म्हणजे ज्ञानेश्वरी आणि नाथांची अक्षर म्हणजे भागवत. जगातलं असं कोणतंच शास्त्र नाही की ज्याचा या तिन्ही ग्रंथामध्ये समावेश नाही. तिन्ही ग्रंथामध्ये तुकोबारांचा गाथा म्हणजे 4 वेदाचं भाष्य आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या 4ही वेदाचं भाष्य म्हणजे गाथा. हे कुणी सांगितलं? जे वेदाचे अधिकारी होते असे रामेश्वर शास्त्री
तुकोबाराबद्दल म्हणतात, चहू वेदाचे केले विवरण, अर्थ ही गहन करुणिया. महाराजांचा गाथा म्हणजे 4 वेदाचं भाष्य आहे. याचा अर्थ असा आहे, लक्षात घ्या, एका गाथ्याचं तुम्ही पारायण केलं की 4 वेदाचं पारायण केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. एवढा उपकार आहे. ज्ञानेश्वर महाराजांची अक्षर म्हणजे ज्ञानेश्वरी, हे किती शास्त्र आहे महाराज. ऐका, जगाला संगणक देणारे डॉक्टर रवींद्र भाटकर यांनी संगणक तयार केला, ज्याला मराठीत कॉम्प्युटर म्हणतात. बरोबर आहे ना? नाही कळलं जाऊ द्या. संगणक ज्यांनी तयार केला त्यांची मुलाखत आहे बघा, त्या मोबाईलवर सापडेल त्याला. तर त्यांना विचारलं, तुम्हाला संगणक करण्याकरता त्याची सूत्र कुठं सापडली, हा तयार करण्याकरता याची सूत्र कुठं सापडली? तर त्यांनी सांगितली, याची सूत्र मला ज्ञानेश्वरीमध्ये सापडली. अजूनही मोबाईलमध्ये यूट्यूबवर तुम्ही ते सर्च करा, त्यांची मुलाखत आहे आणि त्याच्यावर त्यांनी स्पष्ट सांगितलंय, मला संगणक तयार करण्याची सूत्र, मूळ स्वरूप त्याचं ज्ञानेश्वरमध्ये सापडलं. किती ज्ञान आहे या ग्रंथामध्ये, हे किती ज्ञान आहे ग्रंथामध्ये. आणि हे ज्ञान त्यांनी जगाकरता दिलं. कसं? मोफत. कुठल्याही प्रकारचं महाराज त्याला काहीही द्यावं लागत नाही. पण बहुतेक ज्ञानी लोकांचं हे अज्ञान आहे की त्यांना वाटतं या अभंगात ओव्यामध्ये काय आहे. येतंय का लक्षात मी काय सांगतो? ज्ञानी लोकांचं अज्ञान आहे की त्यांना संत वाङ्मय कळत नाही. विठाला दुर्लभ देह प्राप्त झालाय, भवसागर तरुण जायचाय. कसा तरायचा आहे याच्याकरता साधन केलं पाहिजे. देहरूपी साधन साध्य हे तरुण जायचंय, मग तरुण जाण्यानं जाणार नाही, त्याच्याकरता साधना करावी लागेल. देह मिळालाय तरण्याकरता, पण त्याला काहीतरी साधना करावी लागेल ना. मग कोणती साधना करावी की जी निश्चित साध्यापर्यंत देईल? शास्त्राकडे विचारायला गेलं तर शास्त्रामध्ये अनेक साधना सांगितलेल्या. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मनमात्मना, अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन च परि. भगवत प्राप्ती करता, भवसागर तरुण जाण्याकरता ज्ञान मार्ग, योग मार्ग, जप, तप, यज्ञ, याग अशी अनेक साधन आहेत. भगवान सुद्धा म्हणतात, अर्जुना तुला हा सागर तरुण माझ्याकडे यायचंय ना, एक साधन नाही. मनोनिपार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई, उपायांची नाही वाणी येत. उपाय म्हणजे साधन आणि वाणी येत म्हणजे कमतरता नाही. अनेक साधन आहेत, सगळी देवा करताच आहे. हे सागर तरुण जाण्याकरताच आहे. मग असं कोणतं साधन करावं? कारण ही साधनं काही सूक्ष्म आहेत, काही दुस्तर आहेत, काही श्रेष्ठ आहेत, काही कनिष्ठ आहेत. जसा ज्याचा अधिकार आहे, जशी ज्याची योग्यता आहे, त्या योग्यतेनुसार संतांनी अधिकार आम्हाला मार्ग सांगितले. अधिकार तैसा दाविला मार्ग, अधिकार तैसा दाविला मार्ग, अधिकार तैसा दाविला मार्ग, अधिकार तैसा दाविला मार्ग. चालता हे मग चालता हे मग चालता
आहे मग चालत आहे मग अधिकार तैसा जसा ज्याचा अधिकार आहे, जशी ज्याची योग्यता आहे, त्या अधिकारानं योग्यतेनं संतांनी मार्ग दावला किंवा उपदेश केला. अधिकार तैसा करू उपदेश, ज्याच्या त्याच्या पात्रतेप्रमाणे साधन सांगितलं. शास्त्रानं तुमची जशी पात्रता आहे, कर्माचा अधिकारी वेगळा, ज्ञानाचा अधिकारी वेगळा, योगाचा अधिकारी वेगळा, तपाचा अधिकारी वेगळा. प्रत्येकानं अधिकार ठरवला, योग्यता, आणि मग या साधनामध्ये प्रविष्ट व्हा. मग असं कोणतं एक साधन आहे की जे एक साधन केलं की आम्ही या सागरातून तरुण जाऊ, की जे साधन सर्वसमावेशक असावं, जे साधन सगळ्याला झेपणारं असावं, पेलणारं असावं. जगद्गुरु तुकोबारायकडे काही भाविक मंडळी गेली. महाराज, दुर्लभ असा मानव देह आम्हाला प्राप्त झालेला आहे. आतापर्यंत गेलेलं आयुष्य आमचं वाया गेलं, पण आता आम्हाला राहिलेल्या आयुष्यामध्ये आमचा उद्धार करायचा आहे. हे जन्म आणि मरण रूपी सागर तरुण जायचा आहे. याच्या करता कोणतं साधन करावं? शास्त्राकडे गेलं तर शास्त्रानं अधिकाराप्रमाणे साधनं सांगितले, ते आम्हाला झेपत नाहीत, पेलवत नाही. तुम्ही असं कोणतं साधन सांगाल की जे एक केलं की ज्या एकामध्ये सगळ्याचा अंतर्भाव होतो? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, असं एक साधन आहे. तुम्ही मी सांगल त्या साधनानं गेलात की निश्चित साध्याची प्राप्ती होईल. संतांचा उपदेश हा खात्रीचा असतो. ऐका तो, संतांचा उपदेश खात्रीचा असतो, निश्चित असतो. असं म्हणण्यापेक्षा संत सांगतात तेच खात्रीचं. बस माणसाने डोळे झाकून विश्वास ठेवावा, संत महत्वावा. ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, नाथ महाराज आदी करून महात्मे काय सांगतात? डोळे झाकून त्यांच्या मागे जावं. दुर्दैव आहे महाराज आपलं. माणसं जेवढी संसारात दक्षता घेतात तेवढी परमार्थात घेत नाहीत. संसारात दक्षता घेतात तेवढी परमार्थात घेत नाही. संसारामध्ये कुठलंही कार्य करत असताना मनुष्य आधी प्रत्येक गोष्टीची खात्री करतो आणि मग ते कार्य करतो. पण परमार्थामध्ये माणसं तेवढी काळजी घेत नाहीत महाराज. सांगणारा दिसला की त्याच्या मागे निघाले. अरे काय सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी, काय सांगितलं जगद्गुरु तुकोबारायांनी? खात्री दिली, बापा हो आम्ही सांगतो त्या मार्गाने चला निश्चित. तो का म्हणे तुम्ही चला याची वाटे,
मी सांगतो त्या वाटेनं चला, त्या मार्गानं चला, खात्री देतो भरवशाने भेटे पांडुरंग. असा भरोसा कोणी देऊ शकत नाही महाराज. संतांशिवाय एवढी खात्री कुणाकडे नाही. तुका म्हणे तुम्ही चला, तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा, वैकुंठाकडे चला. कोणतं साधन आहे? एक साधन आहे की जे एक साधन केलं की सगळी साधनं केल्यासारखं होतात. कोणतं साधन? परमात्म्याचं चिंतन. चिंतन हे असं साधन आहे की ज्या एका साधनामध्ये सगळ्या साधनाचा अंतर्भाव होतो. ऐकत थोडं. जसं आपल्याकडे एक म्हण आहे, हत्ती के पाव में सब पाव. तसं एक भगवत चिंतन केलं महाराज, आमचं सगळं होईल. चिंतन करा, काय होणार नाही, सगळं काही होईल. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. एका विठ्ठलाच्या चिंतनानं काय केलं नाही असं होणार नाही, सगळं होईल. कारण परमात्मा जसा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे. त्याच्या मनात आलं तर काय होणार नाही. करशील तरी नो हे काही करशील तरी नो काही. करशील तरी नो. मी म्हणाला की मला जोड म्हणा, मधी प्रमाण म्हणून. करशील तरी नो हे काही राईचा डोंगर पर्वत राई आपुले करुणेचे साई करीओ आई मजवरी. काय होणार नाही देवाच्या मनात आल्यावर. जसा देव आहे तसा त्याचं नाम आहे. नाम आणि नामी मध्ये अभेद आहे. त्याचं चिंतन करा. महत्वाचा शब्द वापरला तुकोबारायांनी, चिंतन. चित्तानं एखाद्या विषयाचं अनुसंधान साधणं म्हणजे चिंतन. चिंतनामध्ये चित्ताचं फार सहाय्य लागतं. एखाद्या विषयाचं अनुसंधान चित्तानं साधलं की चिंतन घडलं. मग चिंतन जसं देवाचंही होतं तसं चिंतन संसाराचंही होतं. चित्त कशाचं अनुसंधान सांगतं याच्यावर महत्वाचं आहे. परमार्थामध्ये चिंतनाला फार महत्व आहे. परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं? परमार्थ ऐकायचा, पाहायचा, चालायचा. काय करायचा? परमार्थ करायचा म्हणजे चिंतन करायचं. विठाला ऐकणं, पाहणं, बोलणं, चालणं या क्रियेला चित्तानं सहाय्य करावं, तेव्हा तो परमार्थ होतो. म्हणून परमार्थाची साधना करत असणाऱ्या साधकाला जगद्गुरु तुकोबारायांनी उपदेश करताना त्यांनी साधना कशी करावी? काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने देवाच्या पूजने
साधना करत असताना साधकानं आपला जास्तीत जास्त काळ कुठं खर्ची घातला पाहिजे? काळ सारावा चिंतन. मग पुढे गंगा स्नान, देवाचं प्रदक्षिणा, हे पुन्हा आहे. आपला क्रम नेमका उलटा आहे. आपला पूजेत 2-3 तास जातात, 5-50 प्रदक्षिणा आपल्याला असतात, 4 टाइम स्नान आहे गंगेचं, आणि एकांतवास का म्हणले? खिडकीला दार लावून महाराज काय करतात? एकांतवासात आहे. काय करतात? आत मोबाईल बघतात. आणि काय बघतात? हे पुन्हा पहिलं चिंतन. सगळा काळ चिंतनामध्ये जास्तीत जास्त काळ सारावा चिंतने, मग बाकी पुढं एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा, तुळशीच्या चिंतनाला फार महत्व आहे महाराज. चिंतनानं तद्रुपता प्राप्त होते. चिंतने चिंतने तद्रुपता. ज्या विषयाचं तुम्ही चिंतन करता त्याची तद्रुपता तुम्हाला लाभते. लक्षात घ्या. चिंतनानं तद्रुपता प्राप्त होते. तुम्ही ज्याचं चिंतन कराल त्याचं रूप तुम्हाला प्राप्त होते. ही शक्ती आहे चिंतनाची. विठाला विठाला काय करत चिंतन? तुम्ही ज्याचं चिंतन कराल त्याचं रूप तुम्हाला प्राप्त होत. संसाराचं चिंतन करा, संसाराचं रूप प्राप्त होईल. परमार्थाचं चिंतन करा, परमार्थाचं रूप प्राप्त होईल. संसाराचं रूप काय आहे? दुःख आहे. आणि परमार्थाचं रूप काय आहे? सुख आहे. लोक म्हणतात महाराज पहिल्यापेक्षा फार चांगलं आहे आमचं, फार चांगलं आहे हो, पण सुख काही मिळत नाही. अरे चिंतन दुःखाचं करतोय, सुख कसं मिळेल? ज्याचं चिंतन कराल त्याचं रूप प्राप्त होईल. परमार्थाचं देवाचं चिंतन करा, सुख प्राप्त होईल. फार गोड दृष्टांत दिला जगद्गुरु तुकोबा. चिंतनानं रूप बदलतं. रूप कुंभारीन असते. कुंभारीन काही भागामध्ये तिला भिंगुरटी म्हणतात, काही भागामध्ये तिला कुंभारीन म्हणतात. इकडे काय म्हणतात? काय म्हणतात? कुंभारीनच ना. तिचं घरटं असतं बघा शेतामध्ये, झाडावर मातीचं, घरामध्ये मातीचं. ती कुंभारीन खाद्य म्हणून रानातून एक आळी पकडून आणते. ऐका जरा, नीट ऐका. खाद्य म्हणून रानातून आळी पकडून आणते, आपल्या घरटामध्ये ठेवते. त्या कुंभारणीला पुढं सोच असते, अशी अनकुचीदार सुईसारखं टोक असतं. ती कुंभारीन खाद्य म्हणून आळीला रानातून पकडून आणते, आपल्या त्या चोचीनं, टोकदार चोचीनं त्या आळीला टोचते. एकदा टोचलं की आळीला त्या वेदना सहन होत नाही. ती आळी म्हणते मेलेलं बरं पण टोचणं नको, मेलेलं बरं पण टोचणं नको. ती पुन्हा पुन्हा येते, पुन्हा पुन्हा टोचते, पुन्हा पुन्हा येते, पुन्हा पुन्हा टोचते. टोचून टोचून आळी जर्जर होते महाराज. आणि त्या आळीच्या ठिकाणी असा ध्यास निर्माण होतो, आळीच्या ठिकाणी असं चिंतन घडतं. कुंभारीन येणार, टोचणार, कुंभारीन येणार, टोचणार, कुंभारीन येणार, टोचणार. आणि रात्रंदिवस असं चिंतन घडतं. आणि त्या चिंतनाचा परिणाम असा होतो, तुकोबाराय म्हणतात, त्या आळीलाच पंख फुटतात आणि त्या आळीचं रूपांतर दुसऱ्या कुंभारणीत होतं. ती आळी तिच्या जीवपणाला मुक्ते. तो का म्हणे आली तुका म्हणे आली,
मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, ती आळी ती जीवपणाला मुक्ते, त्या आळीचं रूपांतर कुंभारणीत होत. रामायणातला प्रसंग. आता रामकथाच ऐकतात. ज्या वेळेस रावणानं सीतेचं हरण केलं आणि अशोकवनात नेऊन ठेवलं, प्रभू रामचंद्राचा वियोग सीतेला होऊ लागला. ती सीता सतत शोक करू लागली राम प्रभूच्या वियोगानं. तिथं सीतेची एक मैत्रीण होती. कोण? त्रिजटा नावाची. ती आता राक्षसीन होती पण सीतेची मैत्रीण होती. आता मैत्री कशी झाली? यांची भेट कुठे काय ऑनलाईन फेसबुक कुठे काही झालं का? आता ती लंकेत ही इथं. त्याचा अर्थ असा आहे, एक दिवशी त्रिजटेला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये असा दृष्टांत झाला की सीता ही महान पतिव्रता आहे. प्रभू रामचंद्राची ती भारी आहे. रावणानं तिचं हरण करून आणलंय, त्यामुळे रावणासह रावणाच्या कुलाचा संहार होणार आहे असा दृष्टांत त्रिजटेला झाला. आणि त्रिजटा त्या दिवशीपासून सीतेविषयी अनुकूल झाली. सीता प्रभू रामचंद्राचा शोक करून रडू लागली. त्रिजटेनं समजूत काढली, सीते काही काळजी करू नको, रामप्रभू येतील, सेतुबंधनाचं काम सुरू झालंय, प्रभू येतील, रावणासह रावणाचा कुलाचा संहार होईल, प्रभू तुझा अंगीकार करतील, काही काळजी करू नको. त्रिजटेनं समजूत काढली. सीता शांत झाली. दुसऱ्या दिवशी सीता त्रिजटा आली तर पाहते ती पुन्हा सीता शोक करते. आश्चर्य वाटलं त्रिजटेला. काल ज्या सीतेचं समजूत काढली होती ती आज पुन्हा रडते. अगं सीते, काय झालं रडायला? प्रभू येणार नाहीत का? येतील, तुझा अंगीकार करतील, रावणाचा नाश निश्चित होईल, मग का रडते? आज रडण्याचं कारण दुसरं आहे. म्हणजे का? त्रिजटे ते झाडावरचं घरट पाहिलं का मातीचं? हो पाहिलं. कशाचं आहे? कुंभारणीचं आहे. बर मग त्या कुंभारणीनं 2 दिवसापूर्वी खाद्य म्हणून एक आळी पकडून आणली आणि रात्रंदिवस टोचून टोचून आळी जर्जर केली आणि आळीच्या ठिकाणी चिंतन घडलं, ध्यास निर्माण झाला. कुंभारीण येणार टोचणार, येणार टोचणार. त्याचा परिणाम त्या आळीलाच पंख फुटले आणि आळीचं रूपांतर कुंभारणीत झालं. त्रिजटा म्हटली, याचा आणि तुझ्या रडण्याचा संबंध आहे. जशी ती आळी आहे, त्या आळीला रात्रंदिवस ध्यास कुंभारणीचा आहे, माझी अवस्था त्या आळीपेक्षा वेगळी नाही. म्हटली, मला रात्रंदिवस ध्यास प्रभू रामचंद्राचा आहे. एक प्रभू शिवाय माझ्या चित्तामध्ये दुसरा कुठलाही विषय नाही. सतत त्यांचं चिंतन घडतंय. मला आता अशी भीती वाटायला लागली, आळी चिंतनानं कुंभारीण झाली, तसं जर या प्रभू रामचंद्राच्या चिंतनानं या सीतेचा राम झाला तर हा एक राम आणि ते एक राम आणि 2 राम झाल्या रामच्या संसाराचा राम राम. त्रिजटा राक्षसीन होते पण हुशार होते. ती म्हटली, एवढं सामर्थ्य चिंतना? तुम्ही ज्याचं चिंतन कराल त्याचं हो त्याचं रूप प्राप्त होतं. मग गंमत आहे ती सीते, जसं या सीतेला रात्रंदिवस प्रभूचा ध्यास आहे आणि प्रभू रामचंद्राच्या ध्यासानं सीतेचा राम होईल, हे जसं खरं आहे, तसं रामप्रभूला रात्रंदिवस चिंतन कुणाचं आहे? सीतेचं आहे. रात्रंदिवस प्रभूला चिंतन सीतेचं आहे. सीतेच्या चिंतनानं सीतेचा राम जर झाला तर रामाला सीतेचं चिंतन आहे, रामाची सीता होईल. मग हा राम आणि ती सीता जोडी कायम विठाला
त्याचं रूप प्राप्त होतं. मग गोविंद ते काया भेद नाही. जगद्गुरु तुकोबारांची काया सामान्य नव्हती महाराज. नामचिंतनानं तुकोबारांची काया काय झालती? कीर्तन चांग कीर्तन चांग होयंग हरिरूप भगवत चिंतन हे ध्यान ध्याता पंढरी राय. मनासहित पालते काया मनासहित पालते पालटे काया मनासहित पालटे काया मनासहित ध्यानी ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काया. शरीरामध्ये परिवर्तन होतं चिंतनानं. तुकोबारांची काया भगवत चिंतनानं परमात्म रूप झाली होती. कितीतरी प्रसंग आहेत महाराजांच्या. ज्यावेळी जगद्गुरु तुकोबारा देहूपासून लोहगाव नावाचं एक गाव आहे, ते सध्या जिथं विमानतळ आहे का नाही, लोहगावचं विमानतळ, तिथं महाराजांची सतत कीर्तन होत. कीर्तनाला गेले तुकोबारा एके दिवशी. संध्याकाळी कीर्तन सुरू. आता तो 400 सव्वा 400 वर्षापूर्वीचा काळ. त्यावेळेस काय असे लाईट नव्हते. कीर्तन चालायचं कसं? 2 मशाली कीर्तनात लावल्या जायच्या. दोन्ही बाजूला 2 मशाली आणि त्या मशालीला तेल घालण्याचं काम दोघाकडे सोपवलेलं असायचं. आणि कीर्तन सुरू झालं महाराज तुकोबारांचं. आता ते महाराजांचं कीर्तन आहे महाराज. उत्तर कीर्तनामध्ये असा रंग चढला, असा रंग रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगे. सगळे त्या कीर्तनामध्ये महाराजासह विरघळून गेले. कोणच आठव नाठव गेले, बस कोणी देहावर राहिलं नाही. ते तेल घालणारेही देहावरच राहिले नाहीत महाराज. तेल घालाय करता आपली नेमणूक झाली, विसरून गेले. मशालीला तेल न मिळाल्यामुळे त्या मशाली विजून गेल्या. मग मंडपामध्ये अंधार व्हायला पाहिजे, पण अंधार झाला नाही. जगद्गुरु तुकोबारांच्या शरीरातून प्रकाश बाहेर पडला आणि त्या प्रकाशानं मंदिरासह परिसर उजळून गेला. ही शक्ती कशाची आहे? ब्रह्मभूत काया होत कीर्तन भागवत भागवत
काया, शरीर परमात्म स्वरूप होत चिंतनानं महाराज. वेदांत शास्त्र सांगतं जीव ब्रह्मैव नापरा. जीव हा परमात्म रूप करता येतो यात नवल नाही, पण पंचभूतात्मक असणार नश्वर शरीर भगवत रूप करता येत ही शक्ती चिंतनाची. म्हणून ज्याचं चिंतन कराल त्याचं रूप प्राप्त होतं. मग कशाचं करतं सांगा? संसाराचं करता का परमार्थाचं करता? चिंतन काय आहे? जीव चिंतन करत नाही असं नाही. तुम्ही आम्ही चिंतन करतो महाराज. प्रत्येकाच्या चित्तामध्ये काही ना काही चालूच आहे. चालू आहे ना चिंतन. आता तुमच्या सगळ्यांच्या बहुतेकाच्या चित्तात एकच चालू आहे, कधी 10 वाजतील, कधी एकदा हे म्हणजे हे संपेल असं नाही, 10 वाजतील. एकच बहुतेक विषय हाच आहे. जीव चिंतन करत नाही असं नाही, चिंतन करतो जीव, म्हणून तो जीव दशेला आला ना, नाहीतर तो शिवच आहे. त्यानं चिंतन केला म्हणून देहाला आला. चिंतन करतो. पण तुकोबाराणी या अभंगामध्ये फार महत्वाचा शब्द वापर, काय नोहे केले चिंतिता नाही एका. तुम्ही आम्ही चिंतन करतो पण एका नाही. विठाला एकाच चिंतन घडणं महत्वाचं. एकाच आपलं चिंतन. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग, धरू जाता संग तव तो होय बाधक. आपण सगळे परमार्थ करणार आहे, पण आपलं प्रत्येकाचा विषय वेगळा आहे, परमार्थिकाचा सुद्धा. कोणाला कीर्तन आवडतं, कोणाला संगीत भजन आवडतं, कोणाला प्रवचन आवडतं, कोणाला कथा आवडते, कोणाला दिंडी आवडते. एक वर्ग असा आहे त्याला यातलं काहीच आवडत नाही, त्याला फक्त पंगत आवडते. पंगत कधी आहे? पंक्तीचं सांगा, ते बाकीचं होईल म्हणले. दुपारची वेळ, संध्याकाळची वेळ, पंगत कधी आहे? एका आवडत नाही. चिंतन एकाच घडलं पाहिजे. एक शब्दाचा अर्थ अनन्य आणि एक शब्दाचा अर्थ नित्य. अनन्य चिंतन घडलं पाहिजे. अनन्याश्चिंतयन्तो मामे जना परिउपासते. अनन्य चित्त हे पतिव्रता झालं पाहिजे, व्यभिचारी नाही. चित्तामध्ये एकच परमात्म्याचं चिंतन, दुसरं नाही. आमचं चित्त तुकोबाराय म्हणतात हे पतिव्रता आहे. आमच्या चित्तामध्ये देवाच्या चिंतनाशिवाय दुसरं काही सापडणार नाही. हे या अवतारात नाही, मागही आम्ही हे करत होतो, आताही हेच आहे आणि पुढेही करणार आहे. एकविध चित्त केलं आम्ही मागे बहुता जन्मी. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय हे पंचावतारी संत आहेत. ज्या वेळेस परमात्म्याचा नरसिंह अवतार झाला, तुकोबाराय प्रल्हाद रूपात होते. परमात्म्याचा राम अवतार झाला, तुकोबाराय अंगदाच्या रूपात. परमात्म्याचा कृष्ण अवतार झाला, तुकोबाराय उद्धवाच्या रूपात. आणि सांप्रत कालात कलियुगात नामदेवरायचे जगद्गुरु तुका अवतार नाम याचा हे 5 अवतार झाले. प्रत्येक युगात एक अवतार झाला, पण प्रत्येक युगात आम्ही चित्तामध्ये फक्त चिंतन केलं. महत्वाचा विषय आहे. ज्यावेळेस प्रल्हाद अवतार झाला त्यावेळेस त्या युगामध्ये आम्ही काय केलं? दुसरं काही केलं नाही, चिंतनच केलं. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलो निघेतला कडेवरी भक्ती सुखे निवाला. देवाचा अवतार बदलला, काल बदलला. नरसिंह अवताराचे प्रभू राम अवतारात आले, त्रेतायुग राम अवतारात आले. तुकोबाराही प्रल्हाद सोडून अंगदात आले. देव बदलले, अवतार बदलले, महाराजही बदलले, चिंतन मात्र तेच राहील. नाम चांगले चांगले माझे कंठी राहुवले, कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. चला पुढं. देवानं अवतार बदलला, कृष्ण रूपामध्ये देव आले. तुकोबारायांनी बदल केला, उद्धवाच्या रूपात गोपाळ झाले. देव बदलला, अवतार बदलला, काळ बदलला, महाराजही बदलले.
राहिलं चिंतने करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान अवतार बदलला काळ बदलला कलियुग आलं परमात्मा विटेवर नामदेवरायांनी हेच केलं भगवत नाम चिंतन केलं आणि नामदेवरायाचे पुढचे अवतार जगद्गुरु तुकोबाराय चिंतनच आम्ही नामाचे आपल्यात नाही तुम्हाला नाही कळत तुम्ही जेवण केलं ना नसलं तर करून जा हे आमच्या आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आणि सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती एकच धरलं महाराज या चित्ताला अनेक नाही एक परमात्मा अनन्य नुसतं अनन्य नाही अनन्यतेला नित्याची जोड लागते एक लक्षात घ्या जसं भगवान अनन्यास चिंतयंतो माम सांगतात तेच परमात्मा सततं कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता नमशंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते अनन्यतेला नित्याची जोड पाहिजे आम्ही एकाच नाव घेतो पण या सप्त्याचं त्या सप्त्याला असं चालत नाही त्याला नित्य लागतं रोज सतत चालतं सतत भगवत नामचिंतन नामचिंतनाला वेळ काळ नसते महाराज 8 ते 10 7 ते 9 9 ते 12 छे चिंतनासी नलगे वेळ सर्व काळ करावे का संतांनी चिंतन निवडलं कारण त्याला काळा वेळेची मर्यादा नाही तुम्ही केव्हाही करा कुठेही करा आणि कसंही करा इतकं सुलभ आहे महाराज झोपेतून उठल्यावर तोंड सुद्धा धुण्याची गरज नाही याच्यापेक्षा सोपं आहे का काही घरात चहा तरी मिळतो का तोंड धुतल्याशिवाय मनोनी गोड सर्व भावे अंघोळी नलगे तोंड धुवा त्याला का ते मंदिरातच करावं असं काही नाही कामावर करा प्रवासात करा झोपताना करा झोपेत करा झोपेतून उठल्यावर करा जिथं असल तिथं असल ते करा जे ते असल ते करा जे ते
ते करा जेथे तेथे, जिथं असाल तिथं. त्या गोकुळातल्या गवळणी महाराज भगवान कृष्णाचं चिंतन, चिंतन असं त्यांचं चिंतनासी नलगे. वाट्यानं आलेलं काम ते शरीरानं करायचं, पण चित्तामध्ये मात्र चिंतन. देह काम करी चित्त त्यापे, त्यांचे ध्यानी मनी सर्व भावे हरी. देह काम करी चित्त त्यापे. भगवत भक्ताचं चिंतन हे सतत असत. तुकोबराय म्हणतात, जांभळी आली न शिंक आली एवढाच वेळ आमचा वाया गेला. शिंक जांभळी खोकला एवढाच वेळ वाया गेला. नाहीतर मग सतत रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत दिवस रात्र. आम्हा नामाचे चिंतन, रामकृष्ण नारायण तुका म्हणे क्षण. खाता जेविता न विसंबे. खाताना असू द्या, जेवताना झोपताना एक क्षण. म्हणून तर मग त्यांच्या अन्नात मीठ असलं काय आणि मीठ नसलं काय काही फरक पडत नाही, कारण चित्त चिंतनामध्ये गुंतलेलं आहे. ज्याचं चित्त चिंतनात गुंतलंय. आमचं तसं नाही. आम्ही यायच्या आधीच जेवायला काय करू महाराज, आम्हाला आधीच फोन असतात. मग आम्ही काय रोज एका गावचं खाणारे, आज हे करा व ते करा. भगवत भक्ताचं चिंतन महाराज सतत असतं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, असं एका विठ्ठलाचं अनन्य आणि नित्य चिंतन घडलं तर काय होणार नाही. सर्व साधनाचे काय नोहे केले, काय नोहे केले. सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार एका अनन्य आणि नित्य चिंतन घडलं तर काय होणार नाही. तुम्ही म्हणेल ते होईल, तुम्ही म्हणाल ते होईल. परमार्थातलं होईल आणि संसारातलं होईल. ही ताकद आहे चिंतनाची. काय होईल परमार्थात? मोक्ष पाहिजे, मोक्ष मिळेल. लाभ पाहिजे. माणसं आता फायद्याशिवाय कशात प्रवृत्त होत नाहीत महाराज. फायदा, अरे जगातले सगळे लाभ तुमच्या पदरी पडतील चिंतनात. अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. मोक्ष मिळवायचा आहे चिंतनानं. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐसे बहुत ग्रंथी बोली. सायुज्य मोक्ष जो सर्वश्रेष्ठ मुक्ती. तुका म्हणे गीती गाता नामे द्यावी सायुज्य. अरे तुम्ही सांगा, मी सांगतो तुम्हाला. त्याचं एकच उत्तर, रोग अनेक औषध एक. रोग अनेक औषध एकच. काय होतंय तुम्हाला? रोग झालाय म्हटले, चिंतन कर. साधा रोग नाही, भवरोग. भवरोगा ऐसे जाय अनेक काय शुल्लक. भगवत नाम चिंतनानं सगळं काही होतं. त्या साधकानं विचारलं, महाराज परमार्थातलं जाऊ द्या, पण काय करावं? संसार करत असताना सतत विघ्न येतात संसारामध्ये. तुकोबराय म्हणतात, अरे एक चिंतन कर. संसारातली सगळी विघ्न नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. माझ्या हातून पाप घडलंय महाराज. अरे चिंतन कर. कितीही पाप असलं तरी
नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मा सगळं काही नामचिंतनानं व्हावं. ज्याचं हृदयामध्ये चिंतन आहे महाराज त्याला कोणतंही कार्य करताना अपशकून नसतो. अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन करत असताना कोणतंही कार्य करा सिद्धीलाच गेलं पाहिजे. चित्तात घडलं पाहिजे. चित्तात सगळं काही घडल. काय घडल? एक अभंग तुकोबारांच्या गाथेत एक भगवत चिंतनानं काय घडेल? न कळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया. न दिसे ते दिसो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया. न बोले ते बोलो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया. न भेटे ते भेटो येईल आपण करिता चिंतन विठोबाचे. न कळणार चिंतनानं कळल न दिसणार चिंतनानं दिसल. न बोलणार चिंतनानं बोलल न भेटणार चिंतनानं भेटल. काय दिसत नाही, काय बोलत नाही, काय भेटत नाही किंवा काय दिसायचंय, काय पाहायचंय, काय बोलायचंय, काय कळायचंय याचं चिंतन भजनानंतर करू. विठोबा टाळी वाजवा विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरे पार. एका विठ्ठलाचं अनन्य आणि नित्य चिंतन घडलं काय होणार नाही सगळं होईल. मी मगाशी सांगितलं न दिसणार न भेटणार न कळणार न बोलणार या चिंतनानं कळे. आता काय दिसत नाही, काय भेटत नाही, काय कळत नाही, काय बोलत नाही तर हे सगळं देवाकडे लावायचं. न कळणारा परमात्मा चिंतनानं कळेल. न दिसणारा परमात्मा चिंतनानं दिसल. न बोलणारा परमात्मा चिंतनानं बोलल आणि न भेटणारा परमात्मा चिंतनानं भेटेल. न कळे ते कळो येईल उगले. परमात्मा तुम्हा आम्हाला कळला का? अरे जिथं वेदाला कळाला नाही तर आपल्याला काय कळणार? कोण आहे वेद? शहाणा म्हटलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. पाहे पा जाणीवेचे निबळे कोणी वेदापासून असे आगळे. शहाण्याच्या क्षेत्रात वेद शहाणा आहे. पण ज्या वेळेस वेद परमात्म्याला कळण्याकरता गेला जाणण्याकरता काही कळाला नाही. वेद जाणो गेला तो पुढे मौनावला गप्प बसला. म्हणून शहाण्या माणसाचं शहाणपण गप्प बसण्यात ओळखावं. शहाण्या माणसाचं शहाणपण गप्प बसण्यात ओळखावं. वेद शहाणा होता गप्प बसला. पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. पण तो परमात्मा तुकोबारा म्हणतात आम्हाला कळाला. त्याला जाणण्याकरता जिथं मन आणि बुद्धी या दोन्हीच्या पलीकडे आहे. मनाचा विषय होऊ शकत नाही, बुद्धीनं त्याला जाणता येत नाही. मनाची नकी नलगे जेथ बुद्धीची दृष्टी नरगे. इंद्रियासी किरजोगे काय होईल तो असा न कळणारा भगवत चिंतनानं कर. न दिसे ते दिसो येईल उगले. न दिसणारा परमात्मा
नामचिंतनानं दिसेल. ऐका, संतांचा अनुभव काय आहे? सर्वा घटी राम, सगळीकडे देव आहे. जे जे भेटी जे भूत, ते ते मानिजे भगवंत. सगळीकडे देव आहे. दिसतो का आपल्याला? अहो, काळ असा विचित्र आहे. माणसात देव काय, लोकाला आता देवळात देव दिसना. देवळात सगळीकडे देव आहे, तो दिसतो का आपल्याला? दिसत नाही. भगवत चिंतनानं मात्र देव सगळीकडे दिसतो. एक दृष्टांत आहे. एक ब्राह्मण कुटुंब, हा, काका आणि काकी दोघच होते, पण भगवान कृष्णावर निस्सीम भक्त. रोज वाट्याला आलेलं कर्म करावं आणि भगवान कृष्णाचा जप करावा रात्रंदिवस. त्या काकीने विचारलं, आपण रोज जप करतो, पण आपण आता जप मोजायचा म्हटले आजपासून, कसा करायचा? कसा मोजायचा म्हटले, शेरभर धान्य घ्यायचं, एकदा कृष्णाचं नाव घेतलं की ते धान्य त्या शेरात टाकायचं. ठरलं म्हटले, उद्यापासून प्रारंभ. दिवस उगवला, रात्रीपर्यंत दोघांचं भजन झालं. काकाने विचारलं मालकाला, का हो, झालं का भजन? झालं म्हणले, आता झोपायचं. किती झालं? काका म्हणले, 1.5 शेर झालं. काकी म्हणले, फक्त 1.5 शेर? माझं 2 शेर झालं. काका म्हणले, आता तुम्ही उद्या दाखवतो, उद्या चिंतन. काकाने विचारलं, काकी झालं का भजन? हा, किती? त्या म्हणल्या, 3 शेर झालं. फक्त? आज माझं 4 शेर झालं. 10-10, 12-12 शेर भजन होऊ लागलं महाराज रोज. आणि याचा परिणाम भगवान श्रीकृष्ण त्यांना चराचरामध्ये दिसू लागला. एके दिवशी ते काका गावामध्ये बाजार आणण्याकरता गेले. बाजाराचा दिवस. बाजार घेतला, दोन्ही हातात पिशव्या, आणि काका घराकडे येत असताना एका अरुंद गल्लीमध्ये ते शिरले. बारका बोळ होता, एक बोळी, त्या बोळीमध्ये शिरले. आणि त्याच वेळेस त्या बाजारामध्ये एक कठळ्या, त्याला वळू म्हणतात काही ठिकाणी, काही भागात काय म्हणतात, कठळ्या, इकडे वळूच म्हणतात ना. तो वळू उधळला महाराज, आणि इकडं तिकडं नासधूस करायला लागला. मग त्या वळूचा बंदोबस्त करण्याकरता त्याच जातीचे काही 5-6 तरुण, आता वळूला आवराय करता काय सामान्य लागतील का? त्याच जातीचे काही 5-6 तरुण त्याच्या मागं लागले. वळूला वाटलं आपण एक आहोत, हे 6 आहेत, आपला निभाव लागणार म्हणून त्या वळूनं धूम ठोकली, पळायला लागला. ते 5-6 तरुण मागं पळतात, वळू पुढे पळतात. आणि नेमका वळू त्या अरुंद गल्लीत शिरला की ज्या गल्लीमध्ये काका गेले होते. धावत निघाला गल्लीच्या टोकाला काका. मुलांनी हाका मारली, वळूचा बंदोबस्त राहू द्या म्हटले. काकाला जर वळूने धक्का दिला तर काका आज राहत नाही. लांबून हाका मारली, काका बाजूला व्हा, वळू आला, वळू आला. वयोमानानं ऐकायलाही येत नव्हतं. काका त्यांच्या चिंतनात निघाले होते महाराज. वळू काकाच्या जवळ आला. आता तरुण म्हटले, संपले म्हटले, काकाचा आता काही राहत नाही. पण प्रसंग असा की काका त्या वळू काकांच्या जवळ गेला, कोणी जसं त्याचं शेपूट धरून त्याला पिरगळावून वळून दिशा बदलावी, तसं वळून दिशा बदलली. पुन्हा निघाला. त्या तरुणांनी त्याचा बंदोबस्त करायचा तो केला. तरुण विचार करू लागली, तू पाहिलं का रे, काकाच्या जवळ वळू गेल्यावर वळून आपली दिशा बदलली, जसं काही त्याचं शेपूट धरून कुणीतरी पिरगाळलं. तुला दिसलं कोण? कुणी नाही. कस काय घडलं? काकालाच विचार. काकाकडे आले. काका घरामध्ये होते. हाका मारली, काका आहेत का? आहे. पोरं, का आला बाळांनो? आज तुम्ही दुपारी बाजारला? हो आलतो. अहो काय सांगावं, तुम्ही त्या गल्लीत शिरलात, वळू मागून आलता. हो, आम्ही किती आवाज दिला, तुम्ही ऐकलं नाही. नाही म्हणले, मला आता ऐकायला कमी आहे. बरं जाऊ द्या, वळू तुमच्या जवळ आल्यावर जसं काय वळूचं कुणी शेपूट पिरगाळून त्याला विरुद्ध दिशेला केलं, हे कुणी केलं? काका म्हटले, कृष्ण आला होता. कोण आला होता? कृष्ण आला होता. कृष्णानं शेपूट धरलं महाराज आणि वळूची दिशा बदलली. पोरं म्हणले, मग काका
तुम्हाला कृष्ण दिसला, आम्हाला दिसला नाही. काका म्हणले त्याच्याकरता रोज 12-14 शेर भजन करावं लागतं. विठाला विठ्ठल, रोज 12-14 शेर भजन करावं, तेव्हा न दिसे ते दिसो येईल उगले. नामे या विठ्ठले एकाची या, न बोले ते बोलो येईल उगले. परमात्मा असा महाराज स्वतःही बोलत नाही आणि आपल्या विषयही बोलू देत नाही. यतो वाचा वर्तन्ते अप्राप्य मनसासह, परेही परते बोलणे कुंटली. वैखरी कैसे न सांगे तो परमात्मा भगवत चिंतनानं. न भेटे ते भेटो. जगात अशक्य गोष्टी शक्य होतील, पण परमात्म्याची प्राप्ती कठीण आहे, भेटत नाही. पण चिंतनानं परमात्मा तो भेटेल. म्हणून असा न कळणारा, न दिसणारा, न बोलणारा, न भेटणारा परमात्मा एका चिंतनानं भेटेल. म्हणून काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरे पार. आता वेळ आपली संपली आहे, सगळा अभंग काही होत नाही. बाकीच्या अभंगाचा सरळ अर्थ सांगतो आणि सेवा समाप्त करतो. या चिंतनाचा आणि बाकी साधनाचा काय संबंध आहे? तुकोबाराय म्हणतात, चिंतन हे सगळ्या साधनाचं सार. सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. हा, मग कोणत्या साधनाचं सार आहे? एक चिंतन केल्यावर सगळं घडतं. काय काय घडतं? योग याग तपे केली तयाने अमुपे. जन चिंतन घडलं, त्याच्याकडून योग घडला, त्याच्याकडून याग घडला, त्याच्याकडून तप घडलं. म्हणजे योगाचं फळ चिंतनानं प्राप्त होतं, यज्ञाचं फळ चिंतनानं प्राप्त होतं, तपाचं फळ चिंतनानं प्राप्त होतं. असा हा सुलभ फलदायी मंत्र तुम्ही नित्य जपा. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली कुंडली ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर माऊली चालू असणारा हा नामोत्सव माऊली नेत्रालया याचे आयोजक आहेत. फार सुंदर नाव आहे महाराज, माऊली. ही तर सगळेच दवाखाने आहेत. मुलं जरी अनेक असली तरी माऊली एकच असते. एका माऊलीला अनेक मुलं असतात. मी येताना पाहिलं जरा, ही गल्लीच सगळ्या दवाखान्याची आहे. या परिसरच सगळा दवाखाने हॉस्पिटलचा आहे, पण माऊली एकच आहे. हा, या नेत्रालयाचे डॉक्टर वीर, त्यांचं नावही वीर आहे, आडनाव वीर. सगळेच लढतात पण वीर एकच असतो. लढायला सगळेच जात असतात, वीर एकच असतो. तुका म्हणे वीर्या वीर्य संत धीर समुद्र. संता करता तुकोबारायांनी लावलेलं अत्यंत पारमार्थिक असणारे डॉक्टर साहेब आज इथं समोर उपस्थित आहेत. आणि नेत्रालय आहे महाराज. हां, मग ते इथून जरी डोळ्याचं ऑपरेशन केलं तरी ते जे दृष्टी देतात ती दृष्टी परमार्थाची देतात. ज्ञानेश्वर महाराजांची गोड ओवी, ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळू विरेशा, हे स्तुती नव्हे बहुवसा भाग्याचा तो विठाला विठाला. असं हे पारमार्थिक कार्य डॉक्टर सारखा पेशा असून पाहिलं. करोनाच्या काळामध्ये डॉक्टराकडं पाहण्याची दृष्टी सामान्य माणसाची कलुषित झाली होती. पण आम्ही छाती टोक सांगू आता की वीर डॉक्टरांकडे तुम्ही पहा. डॉक्टर कसावा असावा, असा असावा, पारमार्थिक डॉक्टर असावा. त्यांनी त्यांचे 3 बंधू आणि त्यांच्या भगिनी आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त या उत्सवाचं आयोजन करतात. मी सुरुवातीला सांगितलं, आमच्या हरिभक्तीपरायण रामायणाचार्य नामदेव महाराज लबडे यांच्या मोठ्या आग्रहानं
इथं आज येणं झालेली सेवा भगवत चरणी जगद्गुरु तुकोबराय प्रभू रामचंद्राच्या चरणी रुक्मिणी मातेच्या चरणी स्मरण करतो, त्यांच्या चरणी ही सेवा समर्पण करतो. आणि शेवटी तुकोबरायचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं अट्टासानं हातानं टाळी वाजून मुखानं नाम घ्या आणि शेवटी चाल होईल आणि मगच आपली सेवा समाप्त होईल. तुकाराम 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 तुकाराम